काही लोकांचं प्रेझेन्स असणं सुद्धा एक मोठं छाप सोडतं त्या जागेवरती. तुम्ही बऱ्याच वेळा असं पण ऑब्झर्व केलं असेल की काही लोक आतमध्ये आल्या आहे ना, त्यांची पर्सनॅलिटी इतकी भारी असते की आपल्याला बघून असं वाटतं, यार काश मी असं असले असते. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत हाऊ टू ओन द रूम ॲज सून ॲज यू वॉक इन. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण आपल्यामध्ये काय काय चेंजेस केले पाहिजे की लोक बघून आपल्याला म्हणले पाहिजे, यार खरंच तुम्ही आतमध्ये आल्याला ना एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी आली आणि एकदम छान वाटलं. काही वर्षांपूर्वी मी सुद्धा इतकी कॉन्फिडंट नव्हते. मी सुद्धा असं कुठे काय बोलायला लावलं तर थोडीशी घाबरायचे, बिचकायचे. जर काय क्वेश्चन विचारायचा असेल तर मी मनातल्या मनात विचार करायचे की यार विचारू का नको, लोक हसतील का माझ्यावरती. बट यू नो, ही गोष्टी जर चेंज करायच्या असेल ना तर हे एका रात्रीत होत नाही. यू हॅव टू कीप प्रॅक्टिसिंग ऑन इट, यू हॅव टू वर्क ऑन इट. तुम्हाला स्वतःला चॅलेंज करायचं आहे की नाही, मी क्वेश्चन विचारणार. काय होणार आहे जास्तीत जास्त, लोक हसतील. त्यापेक्षा जास्त तर कायच होणार. आज मी तुम्हाला 3 अशा गोष्टी सांगणार आहे की ज्याच्यावर जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला कुठेही जरी इन्व्हाइट केलं आणि स्टेजवर बोलायला लावलं तरी तुमचा कॉन्फिडन्स अजिबात खाली जाणार नाही. फर्स्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज अपिअरन्स. अपिअरन्समध्ये 2 गोष्टी येतात. फर्स्ट इज आउटफिट अँड सेकंड इज ग्रूमिंग. आउटफिट स्पीक्स फर्स्ट बिफोर यू कम्युनिकेट एनिथिंग इन द रूम. सेकंड इज ग्रूमिंग, विच इज लाईक व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुमचा आउटफिट चांगला आहे बट यू हॅव नॉट ग्रूम्ड युअर हेअर प्रॉपरली किंवा तुमचा मेकअप जर ऑन पॉईंट नसेल तर ते एवढे छान कपडे घालून काहीच उपयोग होत नाही. सो टू मेक युअर अपिअरन्स परफेक्ट तुम्हाला एक रात्री आधी, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला उद्या माहिती आहे की तुम्हाला कुठेतरी स्पीच द्यायला जायचं आहे किंवा तुमची एक खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे जिथे तुम्हाला एकदम प्रेझेंटेबल दिसायचं आहे, तर तुम्हाला एक रात्री आधीच सगळी तयारी करून ठेवायची आहे. जिथे तुम्हाला तुमचं प्रॉपर क्लोथ्स आयर्न करून ठेवायचं आहे, मेकअप वगैरे सगळं काढून ठेवायचं आहे आणि तुमचे नेल्ससुद्धा यू नो दॅट शुड लुक प्रेझेंटेबल. तुम्ही फुटवेअर कुठलं घालणार आहे त्या आउटफिटवरती ते सगळं गोष्टी डिसाईड करून ठेवायच्या. कारण बऱ्याच वेळ काय होतं की आपण घाई गडबडीत असतो, आपण घालतो वगैरे सगळं आणि मग नंतर एखादी गोष्ट जर तिथे चुकली ना तर ते आपल्याला पूर्ण रस्ता आपण तिथे पोचल्यावरती, स्टेजवर गेल्यावर पण आपल्याला बॅक ऑफ द माइंड असं राहतं की यार शिट, ह्याच्यावरती ह्या गोष्टी मॅच नाही होते तरी घालायला लागलं आहे. आणि मग कुठे ना कुठे ना तुमचं जे डिस्ट्रॅक्शन आहे ते तिथे येतं आणि ह्यामुळे माहिती आहे काय होतं, तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो एकदम खाली जातो आणि तुम्हाला जे काय बोलायचं असतं तेही डोक्यात येत नाही आणि तुम्ही काहीतरी तिथे गडबडून जाता. तुम्ही जे काय आउटफिट घालताय दॅट शुड ऑल्सो मॅच विथ द थीम ऑफ द मीटिंग दॅट यू आर गोइंग टू अटेंड. तुम्ही जर असा विचार केला ना की हे जर मी बोलले तर लोक काय विचार करतील, तर ती जी गोष्ट तुम्हाला बोलायची आहे किंवा मांडायची आहे लोकांसमोर ती तुम्ही कधीच मांडू नाही शकणार. म्हणून लोक काय विचार करतील ह्यापेक्षा ती गोष्ट आपल्याला जर बरोबर वाटली तर ती तुम्ही तिथे बोलली पाहिजे आणि ती बोलण्यासाठी तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स पाहिजे. वन मोर टिप, व्हेनेवर यू आर गेटिंग रेडी यू कॅन लिसन टू गुड सॉंग्स, यू कॅन हॅव गुड ब्रेकफास्ट सो दॅट यू नो तुमचा मूड चांगला राहील. आणि ह्याने काय होईल की तुम्हाला जिथे पण जायचं आहे ना, जर तुम्ही आतून चांगलं फील करत असाल तर तुम्ही तुमचं 100% देऊ शकता. अँड ऑन द फर्स्ट प्लेस तुम्हाला हा विचार करायचा की इथे आपल्याला का बोलवलं आहे. ऑब्व्हियसली कारण तुम्ही त्यामध्ये बेस्ट आहात, त्या फील्डमध्ये बेस्ट आहात. तर असं डाऊटच करू नका की आपण जर हे बोललो तर लोक आपल्याला काय बोलतील किंवा काय जज करतील. नो, दे आर देअर टू लिसन. सो यू हॅव टू स्पीक. यू नो वॉट, वेन यू एंटर द रूम और एल्स इफ यू आर ऑन स्टेज यू हॅव टू ओन इट ॲज इफ यू आर द क्वीन ओव्हर देअर अँड डोंट थिंक अबाउट एनिथिंग एल्स. दुसरी गोष्ट आहे, डू नॉट चेक युअर फोन बिफोर यू एंटर द रूम. खूप वेळा असं होतं की आपल्याला असं वाटतं यार लास्ट मिनिट आपण नाही का जरा फोन चेक करूया आणि बघूया काय मेसेजेस आलेत का. बट कुठला असा जर मेसेज असेल ज्यामुळे तुमचा मूड खराब होणार असेल तर तिथेच विषय संपतो आणि मग स्टेजवर जाऊन जे होतं ते तर नंतरची गोष्ट आहे. बट प्लीज मेक शुअर दॅट जर तुमची काहीतरी इम्पॉर्टंट मीटिंग आहे किंवा कॉन्फरन्स आहे किंवा तुम्हाला तिथे सगळ्यांना एक काहीतरी छान अशी स्पीच द्यायची असेल, नेव्हर चेक युअर फोन बिफोर गोईंग ऑन द स्टेज. बिकॉज काय होणार आहे, आणि तुम्हाला जे नाही गोष्टी बघायला पाहिजे किंवा वाचायला पाहिजे तुम्ही ते बघणार आणि त्यामुळे तुमचा मूड किंवा तुमची जी एनर्जी आहे ती पूर्ण खाली येणार आहे. नो वॉट, मी तुमच्याबरोबर एक एक्झाम्पल शेअर करेल की कॉलेजमध्ये असताना एक डिबेट कॉम्पिटिशन होतं ज्यासाठी मी 2 महिने प्रॉपर प्रॅक्टिस केली होती. द टॉपिक वॉज करप्शन अँड आय वॉज सो गुड ॲट इट की मला माहिती होतं मी जिंकणार आहे. बट रूममध्ये जायच्या आधीच, म्हणजेच क्लासरूममध्ये एंटर करायच्या आधी मी फोनमध्ये काही असं बघितलं ज्यामुळे माझा मूड पूर्ण खाली गेला आणि त्यामुळे मी ते कॉम्पिटिशन हारले. म्हणजे ज्यासाठी मी इतकं प्रिपरेशन केलं होतं ते मी नाही जिंकू शकले जस्ट बिकॉज आय सॉ दॅट मेसेज ऑन माय फोन विच वॉज नॉट गुड ॲट ऑल. सो द मॉरल ऑफ द स्टोरी इज डू नॉट चेक युअर फोन बिफोर यू एंटर द रूम. Third and the last is make sure that you make proper eye contact with everyone sitting in the room. See, when it comes to communication, eye contact plays a very important role. जर तुमचा आय कॉन्टॅक्टच होत नसेल समोरच्या व्यक्तीशी किंवा लोकांशी तर तुम्ही काय बोलता हे लोक सिरियसली घेणारच नाही. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का, जेव्हा आपण स्कूलमध्ये होतो आणि जेव्हा टीचर आपल्याला काहीतरी शिकवायचे
तर जेव्हा ते आपल्याकडे बघत असेल ना, तेव्हाच आपलं त्यांच्याकडे लक्ष असायचं. पण जेव्हा ते बोर्डवर काहीतरी लिहायला लागायचे किंवा जर ते त्यांच्या नोटबुकमध्ये बघत असतील, तर आपलं लक्ष लगेच इकडे-तिकडे जायचं किंवा आपलं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण हलून जायचं. तर ह्या गोष्टी तेव्हा पण होतात, जेव्हा तुम्ही काहीतरी कम्युनिकेट करायचा प्रयत्न करताय लोकांना, पण तुमचा आय कॉन्टॅक्ट तिथे नाही आहे. सी, आय कॉन्टॅक्ट इज नॉट ओनली अबाउट स्टेअरिंग पीपल, ओके? इट इज समथिंग वेअर इन यू आर शोईंग पीपल दॅट यू आर कॉन्फिडंट इनफ, यू ऑलरेडी नो व्हॉट यू आर टॉकिंग अबाउट. जेव्हा तुम्ही लोकांकडे बघून काही बोलताना, तर ती एनर्जी पास होत असते. सो या 3 गोष्टी ज्या आपण आज डिस्कस केल्या आहेत, त्याच्यावर जर तुम्ही काम केलं ना, तर आय एम शुअर तुम्ही जरी कुठेही गेला, आय एम नॉट टॉकिंग ओनली अबाउट स्टेज ऑर एल्स कॉन्फरन्स. तुम्ही जरी एखाद्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये चालला आहात, एखाद्या किटी पार्टीला चालला आहात, जिथे तुम्हाला असं पाहिजे की सगळ्यांमध्ये आपण उठून दिसायला पाहिजे, तर या 3 गोष्टीवर जर तुम्ही काम केलं ना, तर आय एम 100% शुअर दॅट यू गाईज विल थँक मी. If you want to learn more about fashion, styling, makeup, confidence, etc., do follow my channel because I am going to keep posting such videos, and don't forget to subscribe.